आपल्या उपवासाच्या थाळीतील तिसरी रेसिपी म्हणजे साबुदाण्याच्या कुरळ्या. चला तर मग बघूया त्या कशा बनतात तर. एका पातेल्यात 2 वाट्या साबुदाणा घेऊन तो थंड पाण्याने धुवून 5 ते 6 तासासाठी भिजत घालूया. नंतर त्यात अर्धी ते पाऊण वाटी कडक पाणी टाकून अर्ध्या तासासाठी तो तसाच ठेवून देऊ. नंतर तोच साबुदाणा भिजलेला बारीक चाळणीत ओतून चमच्याच्या सहाय्याने त्याची पेस्ट करून घेऊ आणि त्या पेस्टमध्ये थोडं मीठ घालून ती पेस्ट कुरळ्यांच्या साच्यामध्ये ओतून छान अशा कुरळ्या बनवून घेऊया. ह्या कुरळ्या 2-3 दिवसासाठी उन्हात वाळवून घेऊ. उन्हात वाळलेल्या कुरळ्या ह्या अशा दिसतील. नंतर या वाळलेल्या कुरळ्या आपण गरम तेलात तळून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त पांढऱ्या शुभ्र आणि छान फुललेल्या आहेत कुरळ्या.